स्नेहालय संस्थेत महिला समुपदेशनासाठी जागा रिक्त असल्याची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधण्यासाठी संस्थेमार्फत एक संपर्क क्रमांक जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला. या संपर्क क्रमांकावर पीडितेने संपर्क साधला तेव्हा तो फोन प्रदीप शिंगवी यांनी उचलला आणि संस्थेबाबत पीडितेला फोनवरून माहिती दिली आणि आपल्या संस्थेत जागा रिक्त असल्याचे सांगितले. त्यानंतर शिंगवी यांनी पीडितेस आपण इच्छुक असाल तर त्याच्या व्हॉट्सअपवर फोटो आणि आधार कार्ड पाठवण्यास सांगितले. त्यानंतर पीडितेने त्यांचा फोटो आणि आधार कार्ड प्रदीप शिंगवी यांना व्हॉट्सअप केले. पीडितेच्या व्हॉट्सअपवरचा फोटो आणि डीपी पाहून तो तुमचाच आहे का अशी विचारणा शिंगवी यांनी पीडितेकडे केली. त्यानंतर पीडितेच्या कामाच्या अनुभवाविषयी शिंगवी यांनी चौकशी केली. यानंतर शिंगवी यांनी पीडितेला सातत्याने 2 ते 3 वेळा फोन केला. त्यावर पीडितेने आपण सिंगल असल्याचे सांगत त्यांना 2 मुली असल्याची कल्पना दिली. त्यावर शिंगवी यांनी पीडितेला तुम्ही तुमच्या मुलाबाळासह येऊ शकता असे सांगितले. त्यानंतर प्रदीप शिंगवी हे पीडितेच्या चांगलेच मागे लागले. तुमच्यासारख्या सिंगल महिलांना आमची संस्था आधार देते असे सांगितले. कोणतीही काळजी न करता आपल्यावर विश्वास ठेवून संस्थेत येण्याचा निर्णय घ्या असे म्हणाले. तुम्ही संस्थेत आल्यावर तुम्ही येथील 100 मुलींच्या आई बनणार आहात तेव्हा लवकर निर्णय घ्या अशी बळजबरी केली. विश्वास संपादन करून पीडितेला आणि त्यांच्या मुलीला प्रदीप शिंगवी यांनी संस्थेत अखेर आणले. पीडितेच्या मुलाखती वेळेस प्रदीप शिंगवी यांच्या सोबत शिलवंती बिराजदार यांनी पीडितेला आपण संस्थेच्या व्यवस्थापिका असल्याची माहिती दिली. पीडितेने आपण 1 डिसेंबर पासून संस्थेत काम करू असे शिंगवी आणि बिराजदार यांना सांगितले. त्यावर दोघांनीही पीडितेला तुम्हाला 15 दिवसांचा पगार आत्ताच देण्यात येईल, तुम्ही तात्काळ कामावर रुजू व्हा असे सांगितले. त्यावर पीडितेने तुम्ही मला 1 तारखेचे अपॉइंटमेंट लेटर देण्याची मागणी केली. मागणीनुसार पीडितेला अपॉइंटमेंट लेटरची पूर्तता झाली नाही. त्यानंतर पीडिता या मुंबईला निघून गेल्या. 29 ऑक्टोबर 2024 रोजी पीडिता आणि त्यांची मुलगी सोलापूरला आल्या. स्नेहालयमध्ये पीडितेने आपल्या कामाला सुरुवात केली. संस्थेने पीडिता आणि त्यांच्या मुलीच्या राहण्याची व्यवस्था केली. काही दिवसात जातीवरून प्रदीप शिंगवी आणि शिलवंती बिराजदार यांच्यासोबत पीडितेचा वाद झाला. या वादाची ठिणगी स्नेहालयात चांगलीच पेटली. शिंगवी बिराजदार यांनी संस्थेतील रेखा गुप्ता यांना सांगून पीडितेचे खाणे-पिणे बंद केले, त्रास देण्यास सुरुवात केली. त्यावेळेला पीडितेने प्रदीप शिंगवी यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी बोलतो असे सांगितले आणि पीडितेला तुम्ही मला खूप आवडता असे सांगून अश्लील चाळे केले. यानंतर 18 एप्रिल रोजी सकाळी 10:30च्या सुमारास प्रदीप शिंगवी यांनी पीडितेला ऑफिसमध्ये बोलवून घेतले आणि पुन्हा त्यांच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तुम्हाला जर अपॉइंटमेंट लेटर हवे असेल तर तुम्ही माझ्यासोबत शरीर संबंध ठेवा अशी मागणी पीडितेकडे केली. यानंतर पीडिता आणि शिंगवी यांच्यात शारीरिक संबंध तयार झाले. त्यानंतर 25 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदीप शिंगवी यांनी पीडितेला ऑफिसमध्ये बोलवून अपॉइंटमेंट लेटर देतो म्हणून पुनश्च शारीरिक संबंध ठेवले. या कालावधीत पीडितेने आपल्याला अपॉइंटमेंट लेटरची विचारणा शिंगवी यांच्याकडे केली. तेव्हाही प्रदीप शिंगवी यांनी पीडितेला अपॉइंटमेंट लेटर तयार करण्याचे काम सुरू आहे करून चालढकल करत लेटर देण्यास टाळाटाळ केली. यानंतर प्रदीप शिंगवी, शिलवंती बिराजदार, रेखा गुप्ता यांनी पीडितेला अपमानास्पद वागणूक देत अखेर कहरच केला आणि 9 जानेवारी 2025 रोजी पीडितेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संस्थेतून काढून टाकल्याचे पत्र पीडितेला दिले. अपॉइंटमेंट लेटरचे आमिष दाखवून पीडितेसोबत सातत्याने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रदीप शिंगवी आणि पीडितेला नाहक त्रास देणाऱ्या शिलवंती बिराजदार, रेखा गुप्ता यांच्या विरोधात पीडितेने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर सोलापूर तालुका पोलिसांनी प्रदीप शिंगवी, शिलवंती बिराजदार, रेखा गुप्ता यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 69, अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 आणि भारतीय न्यायसंहिता कलम BNS 2023 3-5 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सोलापूर तालुका पोलिसांकडून जलद गतीने करण्यात येतोय. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.